बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रभू शेळकेनं प्राजक्ताची पॉवर की चोरली होती आणि हे आपण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. म्हणजे प्रेक्षकांना सोडून आणि तन्वीला आणि दीपालीला सोडून ही गोष्ट कोणाला सुद्धा माहीत नव्हती की प्रभूनं प्राजक्ताची पॉवर की चोरलेली आहे म्हणून. पण मात्र अखेर बिग बॉसनं त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र बसवलं आणि अनुश्रीला पॉवर की आणायला सांगितली आणि प्राजक्ताला सुद्धा पॉवर की आणायचं सांगितलं. पण मात्र प्राजक्ताकडं पॉवर की नव्हती, ती पॉवर की चोरी गेली होती. मग ती नेमकी कोणी चोरली होती, काय चोरली होती हे कोणालाही माहीत नव्हतं, जर दीपाली, तन्वी आणि आपले सगळे प्रेक्षक सोडले तर. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी घटना घडल्यानंतर स्वतः बिग बॉसनं ज्याच्याजवळ पॉवर की आहे ती समोर आणून कॅमेऱ्यासमोर दाखवा असं जेव्हा बिग बॉसनं सांगितलं आणि तेवढ्यात प्रभू उठला, चाबी काढली आणि कॅमेऱ्यासमोर दाखवली आणि सगळ्यांनाच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक शॉक बसला. आणि मग प्राजक्तानं आणि त्यांच्या सगळ्या टीमनं प्रभूवर कशा पद्धतीनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. रोशन तर थेट प्रभूच्या अंगावर धावूनच गेला. तू चोरटा आहेस, तू चोरा आहेस, असा आहे तसा आहे असं म्हणून एकच गदारोळ आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाला. आता प्रभूनं प्राजक्ताची चावी चोरल्यामुळं आणि अनेकांना त्याच्यावर विश्वास बसत नसल्यामुळं प्रभूला अनेक जण टार्गेट करत होते आणि चोरटा चोरटा असं सुद्धा म्हणत होते. मग काही जण म्हणत होते की प्रभूनं केलंय ते योग्यच केलंय, तर काही जण म्हणत होते प्रभूनं केलंय ते चुकीचंच केलंय. मग खरंच प्रभूनं योग्य केलंय का चुकीचं केलंय तेच आपलं सविस्तर या भागामध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये चोरी करणं हा प्रकार काही नवीन नाही. म्हणजे सुरुवातीलाच या घरामध्ये चोऱ्या व्हायला सुरुवात झाली होती आणि त्याची सुरुवात सगळ्यात पहिले अनुश्रीनं केली होती पॉवर की चोरून. मग जेव्हा अनुश्री चोरी करते तेव्हा त्या ठिकाणी आंदोलन होतं, उपोषण होतं, हा सगळा आपण त्या ठिकाणी प्रकार पाहिलेला आहे. पण मात्र अनुश्रीनं केलेली जी चोरी आहे ती चोरीसुद्धा लवकर उघड होत नाही. त्याच्यानंतर अंडे चोर, किराणा सामान चोर, घरातल्या इतर ज्या वस्तू आहेत ते चोर. म्हणजे बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चोरट्यांचा अड्डा झाला होता आणि चोराचोरी करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. म्हणजे तुमचं म्हणजे पिल्लू आणि दुसऱ्याचं म्हणजे गाबडं अशा पद्धतीचं ते या ठिकाणी काम झालेलं आहे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. कारण की बिग बॉसच्या घरामध्ये आता 6व्या सीझनमध्ये चोरी करणं हा मुद्दा काही नवीन राहिलेला नाही. त्याच्यामुळं त्या सगळ्या मोठ्या लोकांचं पाहू त्या ठिकाणी प्रभूनं सुद्धा तेच केलं. जर घरातले सगळेच सदस्य अशा पद्धतीने एकूण एकाचं सामान चोरतायत मानल्यावर त्यानं जर त्या ठिकाणी पॉवर की चोरली तर त्याच्यामध्ये चुकीचं काय असा देखील प्रश्न निर्माण होतो. म्हणजे राकेश बापटनं त्याचा जो मुद्दा आहे तो सगळ्या सदस्यांना सांगितला तो खरंच पटण्यासारखा आहे. त्यानं सांगितलं की आपण मोठे आहोत, तो अजून लहान आहे. तेवढ्यात विशाल म्हणतो तो कशाचा लहान आहे, तो 20 वर्षाचा आहे. आता जरी तो 20 वर्षाचा असला तरीसुद्धा यांच्या मानानं तो लहानच आहे. तो जो विशाल आहे तो 40-42 वर्षाचा आहे. राकेश बापटसुद्धा त्याच बरोबरीचा आहे. दीपाली सय्यदसुद्धा त्याच बरोबर आहेत. मग हे जे सगळे सदस्य आहेत यांच्यापेक्षा प्रभू हा अत्यंत लहानच आहे आणि लहान असल्यामुळं त्यानं यांचंच अनुकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे जसं विशालचं काही सामान चोरी गेलं होतं, अंडे चोरी गेले होते, अनुश्रीनं काही चोरीचा प्रकार केला होता, इतर सदस्यसुद्धा चोराचोरी करत होते, तोच प्रकार प्रभूनं केलेला आहे. त्याच्यामुळं त्यानं चुकीचं किंवा वेगळं या घरामध्ये काही केलेलं नाही. जे कोणी प्रभूला नावं ठेवतात ते अक्षरशः काहीतरी कारण मग ते भेदभाव करतात असं आपलं वाटतं की मग अनुश्रीनं केलं ती चोरी होती आणि प्रभूनं केलं तीसुद्धा चोरी होती. एकंदरीत चोराचोरी करण्याचा प्रकारच हा चुकीचा आहे. मग ते कोणी का केलेला असं ना. जर सुरुवातीपासूनच चोराचोरीचा प्रकार या घरात घडला नसता तर मग प्रभूनं सुद्धा अशा पद्धतीनं प्रकार करण्याचा हिंमतसुद्धा केला नसता असं आपलं वाटतं. जरी तर कोणत्या सदस्याने आतापर्यंत चोरी केली नाही तर मग हे नेमका चोरी कसा कारण की त्याला वाटतं की कोणीच केलं नाही, मग आपण तरी कशाला करावं. मग एक वरडलं की दुसरं वरडतंय, दुसरं वरडलं की तिसरं वरडतंय. अगदी त्याच पद्धतीनं हे सगळा प्रकार आपला घडताना दिसतंय. आता हा झाला चोरीचा मुद्दा. मग पॉवर की चोरली तर फक्त प्राजक्ताचीच का चोरली या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत हे 6 आठवडे पार पडलेत, 40-42 दिवस होऊन गेलेत.
या संपूर्ण 40-42 दिवसामध्ये प्राजक्तानं आत्तापर्यंत फक्त प्रभूलाच टार्गेट केलं आहे. आत्तापर्यंत तिनं प्रत्येक वेळी प्रभूलाच नॉमिनेट केलेलं आहे. मग प्रभू सोडून इतर कलाकार प्राजक्ताला दिसत नाहीत का? ती नेहमी त्यालाच टार्गेट का करते? का तिला दुसऱ्या लोकांसोबत चांगलं नातं निर्माण करायचं आहे, प्रभूसोबत काही संबंध ठेवायचे नाही म्हणून ती त्यालाच का टार्गेट करते? जर आपण इतर सदस्यांचा विचार केला तर ते सुद्धा एकमेकांची मनं दुखावं नाहीत म्हणून सॉफ्ट टार्गेट म्हणून प्रभूला नेहमी टार्गेट करत असतात. आणि आत्तापर्यंत 6 आठवडे झालेत, या 6 आठवड्यामध्ये प्रभूलाच नॉमिनेट करत असतात. मग आता बिग बॉसनं प्रभूकडं पॉवर की असल्यामुळं त्याला सेव्ह केलेलं आहे, नॉमिनेशनच्या टास्कमधून बाहेर केलेलं आहे. मग आता हे जे सदस्य आहेत यांचं खरं रूप पुढं येणार आहे आणि खरंच हे एकमेकांचा जो मित्रपणा आहे, बनलेले जे नाते आहेत ते खरंच एकमेकांप्रती दाखवतात का आणि त्यांना नॉमिनेट करतात का? अशा पद्धतीचा नवा ट्विस्ट बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे, म्हणून हा सगळा प्रकार घडलेला आहे. आता ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडला आहे आणि प्रभूनं ते चावी चोरण्याचं काम केलं आहे ते खरंच योग्य केलं आहे, अयोग्य केलं आहे? तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.